ही आई तुळस काढते मुंबईला न्यायला. हा हा दाखवतो. तर शुभप्रभात. आज आपण जाणार आहोत पुन्हा मुंबई. मांडवीची तिकीट आहे. आता सकाळचे 7 वाजले. सो थोड्या वेळात निघू आपण. 8-8:30ला 9ची गाडी आहे आपल्याला तिथून पलीकडून. ती गाडी पकडायची आणि मग वैभवडीला जायचं. आणि वैभवडीत मग मामाच्या दुकानात थोडा वेळ थांबून मग ट्रेनसाठी. तर झाले जवळपास सगळी पॅकिंग. तिची तर जायची लगबग सुरू आहे. तिने मुंबईला घेऊन जायला. तिथे आमच्या इथे भरपूर तुळशी उगवलेत. तर त्यातली 2-3 रोपं घेतलीत तुळशीची. थोडी माती पण घेतली. आजोबा टीव्ही बघतात सकाळी सकाळी बातम्या. चला आता निघालो मुंबईला. आजी आजोबा हो हो हा पोस्ट करतो फोन. तर आता मी चाललोय पहिले भुईबावड्याला. तिथून मग एसटीने वैभववाडी. हा हा चला हा. सगळं गेला वैभववाडी. आणि इकडे उलट्या साईडला आपण चाललो आहे आता भुईबावडा. कारण की आज बुधवार वैभववाडीचा बाजार आहे. सो आपल्याला इकडे एस टीमध्ये जागा मिळणार नाही बसायला. किंवा जरी त्या प्रायव्हेट टमटम असलं तरी सुद्धा जागा मिळणार नाही. सो आपण भुईबावड्यालाच जातो म्हणजे आपल्याला व्यवस्थित गाडी मिळेल. गगनबावडा 14 किलोमीटर आहे. आता हा रोड स्मूथ आहे. थोडी खडखड नाही आहे. पाऊस नसल्यामुळे खूप मस्त वाटत आहे. नाहीतर 24 तास पाऊस पडतोय गावी. आज थोडं सकाळी ऊन पडले. बघू होपफुली असंच राहील. रिक्षावाले जे दादा आहेत ते आमच्या गावातले जे आमच्या जे समोरचं घर आहे त्यांचीच रिक्षा आहे. महेश कुकरे म्हणून. आम्ही त्याला पप्प्या दादा बोलतो लहानपणापासून. त्यामुळे घरातलीच रिक्षा आहे. सो बरं पडतं. इकडे कुठे जायचं असेल तर त्याला सांगून ठेवलं की तो टायमावर येतो आणि टायमावर सोडतो. भुईबावडा. भुईबावड्याचा बाजार शुक्रवारचा असतो. सो आज बुधवार आहे. आज वैभववाडीचा बाजार आहे. हे सुद्धा नवीन बांधलंय. पहिला छोटा होता आता जरा मोठा केलाय. सगळेजण एस टीची वाट बघतायत. तिथे वैभववाडीसाठी प्रायव्हेट टमटम
सुद्धा लागलेल्या असतात. ST रिक्षा वगैरे सगळं आहे इथे. बऱ्यापैकी 2-3 बँक्ससुद्धा आहेत, ATM पण आहेत. सो जवळच्या जवळ जर वैभवडीत जायचं नसेल तर सहसा लोक भुईबावड्याला येतात. डॉक्टर, बँक, भाजी, किराणा मालाची दुकानं बऱ्यापैकी इथे सगळं आहे अवेलेबल. त्यामुळे इथली लोक जास्त वैभवडीच्या भानगडीत पडत नाही. आपला शुक्रवारचा भुईबावड्याचा बाजार केला की झालं. अजून काही दुकानं उघडली नाही आहेत जास्त. सकाळचे 8 वाजले. 8 नसतील, 8:45 बघू किती वाजले. 8:30 होऊन गेलेत, 8:35 झालेत. निघालो आहे वैभवडीला. टमटममध्ये बसलोय. आई पुढे बसलो. बाय बाय भुईबावडा. तुला लवकर पोचू वैभवडी. STची वाट बघत बसलो आहे. परत STमध्ये जागा असेल नसेल मोठा प्रश्न आहे. जे मिळालं आहे ते पकडायचं आणि जायचं. उतरलो वैभवडी. आता मामाच्या दुकानात जातो. तिथे जरा बॅग ठेवतो, गाडीला टाईम आहे. इकडे मामाचं दुकान आहे. बाजूला मेडिकल आहे, बेकरी पण आहे, एक TV रिपेअर. मोठे आहेत बनवतात, मोठे आहेत. मुंबईची पॅकिंग चालू आहे. मामाने काय काय आणले, काळू, केकडे बिकडे. हे कपड्याचं आपलं चप्पलचं दुकान मामाचंच आहे. आणि हे बॅक साईड. पूर्ण भात शेती. निघालो आता वैभवडी स्टेशनला. हे रिक्षा आहे. फाटक पडले. वैभवडी स्टेशनला जाताना मध्ये फाटक लागतं रेल्वेचं, तर ते फाटक पडलं. बघू शकता. आता कुठली ट्रेन येते आहे काय माहिती. बहुतेक तुतारी एक्सप्रेस असेल, सावंतवाडीला जाणारी. ST लागली आहे पाठी रिक्षाच्या. आत्ताच फाटक पडले, त्यामुळे 10-15 मिनटं जातील असं वाटतं इथे. बघू आता. आई बसले रिक्षामध्ये. तुतारी. एक्सप्रेसला एक इलेक्ट्रिक इंजिन देत नाहीत. नेहमी ते डिझेल इंजिनच असतं. आपण पण निघू. तर हे वैभवडी रेल्वे स्टेशन. आपण इकडून आलो. हा रिक्षा स्टँड. सगळे स्टेशनचे कायापालट झाला आहे. कणकवली, राजापूर, संगमेश्वर. फक्त वैभववाडीचं काय होत नाही आहे. वैभववाडीला नेहमीच बाबा दुय्यम स्थान दिलं जातं. ना बाजारपेठ डेव्हलप आहे, ना रेल्वे स्टेशन डेव्हलप आहे. ठीक आहे, चलो चला आतमध्ये. ना कुठल्या ट्रेन थांबत मेन म्हणजे. 11:30 झाल्यात. आपली ट्रेन अर्धा तास लेट आहे, 12पर्यंत येईल. तिकीट काउंटर. आई बसले तिथे.
हे दुकान आहे एकच दुकान आहे पुरा स्टेशनवर. हा स्टेशनचा परिसर. या साईडला वॉशरूम वगैरे आहे. थोड्याशा 4-6-7 पायऱ्या उतरलं की खाली वैभववाडी स्टेशन. शेड नाही आहे स्टेशनला, पूर्ण ओपन. आता हा नवीन ब्रिज बनतोय. मला वाटतं आता 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती पण ट्रेन थांबायला सुरुवात होती. ब्रिज बनवला म्हणजे कुठली तरी क्रॉसिंग आहे. गार्ड उभे आहेत. ठीक आहे, ट्रेनला टाईम आहे. तुम्हाला दाखवतो मी हे वैभववाडी रेल्वे स्टेशन. असं इथे मांडवी, कोकण कन्या, तुतारी आणि सावंतवाडी पॅसेंजर एक्सप्रेस, जिदिवा पॅसेंजर होती पहिली ती, एवढ्या ट्रेन थांबतात. आणि काय हॉलिडे स्पेशल गणपती किंवा मे महिन्याच्या सुट्टीत असतील त्या. बाकी एक्सप्रेस, आपला तेजस किंवा वंदे भारत किंवा जनशताब्दी असले कुठल्याच ट्रेन इथे थांबत नाहीत. फक्त आपल्या रेग्युलर कोकण कन्या आणि मांडवी. ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे, येईल आता 5 मिनिटातच. आई गणपतीला गावी आलेली, ती आत्ता चालले मुंबईला. ऊन लागते, पाऊस नाही आज. आली ट्रेन वैभववाडी प्लॅटफॉर्मला. सो चला आता आपण ट्रेनमध्ये बसूया. आमची सीट दोन्ही लोवरच आहे. चेकिंग. दिवसाची ट्रेन असली एक बरं असं जरा बऱ्यापैकी आधी असते. आणि हे सुरुवात झाली ट्रेनमध्ये आल्या. वैभववाडीवरून निघाली. आता हे खारेपाटण म्हणजे वैभववाडी आणि राजापूरच्या मध्ये एक स्टेशन आहे, तिथे थांबले. बहुतेक क्रॉसिंग असेल. आमच्या ट्रेनसाठी वंदे भारतला थांबवलेलं. वा वा वा. मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस. सकाळी 5:30ला सुटते आणि मला वाटतं 11:30ला ती कणकवलीला असते. आता पावसातून थोडा लेट असेल, 12:30पर्यंत असेल, पण आज जरा जास्तच लेट झाले. आमची पण निघेल आता. खाना वेज नॉन वेज खाना वालीच्या शेंगा. आडवली स्टेशन. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट रत्नागिरी. पाऊस सुरू झाला आहे, निवसरच्या आसपास आहे.
मला वाटतं 3ला आलेली आहे गाडी. रत्नागिरीला आहे गर्दी. मला वाटतं उरलेल्या सुरलेल्या सगळ्या सीट्स आता भरून जातील. जनरल डब्याला पण खूप गर्दी दिसते. जनरलमध्ये जर आता गर्दी पॅक होऊन जाईल मला वाटतं. चला आपण पण स्टेशनला उतरूया. गाडी 5 मिनटं थांबेलच. सो रत्नागिरीला उतरूया जरा. ही सकाळची मांडवी लागले इकडे 1 नंबरला गावी जाणारी. टायमावर आहे. 2ला आले म्हणजे लवकर आले. पुढे आता फक्त लेट झाला नाही म्हणजे झालं. नाही मांडवी नाही आहे, दिवा आहे. सॉरी मी म्हटलं एवढा लवकर कशी आले. मडगाव सावंतवाडी दिवा. सो दिवा पॅसेंजर आहे. पवालांची गर्दी. भंडाऱ्यांची गर्दी आहे. वा ब्रिजच्या खाली झालं. नेहमी त्या ट्रॅकला उतरतो. ह्या ट्रॅकला गाडी लागल्या त्यामुळे इकडचा ट्रॅक पण बघून घेऊ. काय तर 1 नंबरलाच गाडी लागते सहसा. मला तर तिकडे दिवा पॅसेंजर असल्यामुळे ट्रेन येई रत्नागिरी टू छत्रपति शिवाजी महाराष्ट्र में. हाँ चलेगा ये चलेगा. डब्बे के लिए चलेगा. जनरल डब्बे के लिए टिकट चलेगा. लास्ट फर्स्ट. ट्रेनला सिग्नल दिलाय म्हणजे निघेल आता ट्रेन. 2:05चा टाईम आहे. 2-3 मिनटं आहेत. सो टायमावर निघेल. निघाली रत्नागिरीवरून. परफेक्ट टायमिंग. 2:05 कार शेड आहे. रत्नागिरी सवारी टप्पा. संगमेश्वर रोड. ये नॉन वेज खाना, वे नॉन वेज खाना. संगमेश्वर. अविनाश कोकणकर गाव. त्याच्या ब्लॉगमध्ये संगमेश्वर खूप वेळा बघितलंय. चिपळून बारीक बारीक पाऊस पडतोय.
खेड रेल्वे स्टेशन. पाऊस पडतोय इथे. सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. मे आई हैव महाराष्ट्र. खाली उतरायलाच नको, पाऊस खूपच आहे. गाड़ी नंबर 1004 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. खेड स्टेशन आणि वरून चाललाय तो मुंबई गोवा हायवे. हा बघा. मुंबई गोवा हायवे वीर स्टेशन येते. पूर्ण इलेक्ट्रिक आपलं डबल लेन झालेलं आहे वीरपर्यंत. आता इथून क्रॉसिंग बिसिंगचं काही टेन्शन नाही. 2 लेन कंप्लीट आहे तिथून. म्हणजे मला बोलल्याप्रमाणे रेल्वे ट्रॅक 2 झाले तिथून, त्यामुळे इथून काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि पॅरलल बघा मुंबई गोवा हायवे आहे. आता पनवेलपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. मानगावचा स्टॉप घेतला की नॉन स्टॉप पनवेल, त्याच्यामुळे खूप बरं पडलं आहे. मानगाव आलाय. पाऊस पडतोच आहे बाबा. आता मला वाटतं मुंबईपर्यंत हा साथ देणार आहे पाऊस. हा बघा, मगाशी जो राईट साईडला मुंबई गोवा हायवे होता तो आता आपल्या लेफ्ट साईडला आहे. मानगावला अजून ॲक्च्युली काम झालंच नाही आहे. बायपास देणार आहेत पण काय माहिती काय. सध्या डोकेदुखीच आहे मानगाव इंदापूर. खूप ट्रॅफिक होतं गणपतीला. बाकीच्या दिवसाचं तर ते असंच ट्रॅफिक, पण शनिवार रविवारसुद्धा हालत बेकारच असते. काय पडते आता रत्नागिरी पॅसेंजर ना. कुठली मत्स्यगंधा अजून यायची आहे. किती वाजले? 5:30 वाजले. मग खेडला गेली ती कुठली होती? नेत्रावती होती काय? अच्छा, नेत्रावती 12ची. मानगाव रेल्वे स्टेशन. बाहेर काय उठायला मिळणार नाही, पाऊस खूप. तिकडे लागले वाटतं. मानगाव भाज्यांवाले भेलवाले सगळे इथलेच. आता इथे उतरतील आणि तिकडची मत्स्यगंधा जी 2 नंबरला येईल किंवा इथेच येईल मे बी, तिला चढतील आणि रिटर्न खेडला जातील. चला, आपली ट्रेन पण निघेल आता. साडेसात वाजले. होपफुली जाईल वेळेवर. पनवेलला बऱ्यापैकी ट्रेन खाली होती. भरपूर पब्लिक पनवेलला होतं. सामान नसतं तर इथून ठाणा ट्रेन पकडून गेलो असतो, पण सामान ही 8:30 वाजवणार.
फाफडा समोसा बघायचा होता पनवेलचा, पण तो कुठे दिसत नाही आहे. काय माहिती बॅन बिन केला की काय, एक सुद्धा नाही. ठाण्याला तर मित्रांनो, ट्रेन 8:30ला बरोबर पोचली ठाण्याला. हातात सामान असल्यामुळे ठाण्याला काही शूट करायला मिळालं नाही. 9:15ला मी बरोबर पोचलो घरी. त्याच्यानंतर जरा फ्रेश झालो. तर तुम्हाला हा वैभववाडी ते मुंबई ब्लॉग कसा वाटला, प्रवास कसा वाटला, प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.